मुंबईच्या गोरेगाव नेस्को ग्राउंड या ठिकाणी राज ठाकरे पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन करणार आहे। या संदर्भात मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। मी सध्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे आणि संपूर्ण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आपण जर पाहिलं तर वातावरण निर्मिती करण्यासाठी ठिकठिकाणी बॅनर्स पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत। कुठे पिलरवर बॅनर लागलेले आहेत, कुठे खांबावर हे सगळे बॅनर लागलेले आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय की जे झेंडे आहेत मनसेच्या इंजिनचे ते सुद्धा ठिकठिकाणी लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय। गाडीतून आपण हा संपूर्ण परिसर नेमका कसा दिसतो आणि कशा पद्धतीने ही वातावरण निर्मिती झालेली आहे ते सुद्धा पाहणार आहे। संपूर्ण पश्चिम द्रुतगती महामार्गावरती आपण पाहतोय की बँड्रापासून ते बोरिवलीपर्यंत अशाच पद्धतीची ही सध्या बॅनर्स पोस्टर्स जे आहेत ते आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात। सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांनी संपूर्ण महानगरपालिकेसाठी आता जोर लावायला सुरुवात केल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतंय। मनसेच्या मतदार यादी प्रमुख, गटप्रमुख, उपशाखाध्यक्ष तसेच मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी आज आयोजित मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत। 11 वाजता राज ठाकरे यांचं आगमन होणार आहे आणि त्या ठिकाणी राज ठाकरे हे सगळ्यांचं मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। मतदार यादीतील अनियमितता, दुबार नावं आणि मतदान प्रक्रियेतील त्रुटी या संदर्भात सतर्क राहण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून त्यांचं मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळते। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। मोठमोठे होर्डिंग्स आणि पोस्टर्स सध्या या संपूर्ण रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतात। अलीकडेच राज ठाकरे यांनी विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींसह निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक यंत्रणेबाबत आक्षेप नोंदवले होते आणि त्याचा दाखला देखील दिला होता। या पार्श्वभूमीवर मनसेचा आजचा हा महत्त्वपूर्ण मेळावा पार पडतोय। या मेळाव्यात राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, मुंबई शहर अध्यक्ष आणि त्यासोबतच इतर जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। अमित ठाकरे सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहतील असं सुद्धा बोललं जाते। राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगावर आक्षेप घेतलेला आहे यापूर्वीच त्यांच्यावर टीकासुद्धा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली आहे। त्यामुळे आजच्या त्यांच्या भाषणानंतर नेमकी कशा पद्धतीनं त्यांच्यावरती टीका केली जाणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। मुंबईचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा हा सगळा परिसर आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय की मोठमोठे होर्डिंग्स आणि पोस्टर्स जे आहेत ते सध्या लावण्यात आलेले आहेत। सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना या मेळाव्यामध्ये उपस्थित राहण्याचं जे आव्हान आहे ते सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय की आता नेस्को ग्राउंडला जाणारा जो पूल आहे त्या पुलावरती आपण पाहतोय की कशा पद्धतीनं बॅनर्स पोस्टर्स लावण्यात आलेले। जेवढे खांब आहेत विजेचे त्या सगळ्या विद्युत खांबावरती मनसेच्या मेळाव्याचे सध्या बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही आपण पाहिलं की राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी निवडणूक आयोगाचे जे पदाधिकारी आहेत नेते त्यांची सतत 2 दिवस भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये त्यांचं समाधान झालं नाही असं वारंवार ते म्हणत आहेत आणि यानंतर निवडणूक आयोगानं सुद्धा एक परिपत्रक काढलं होतं आणि ज्या मतदार याद्या आहेत त्यामध्ये दुरुस्ती करण्यात यावी असा संदर्भसुद्धा त्यामध्ये आहे आणि त्यामुळे आज नेमकं काय भाष्य राज ठाकरे करणार आहे याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ही सगळी दृश्य आपण मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरची पाहतोय कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे। नेस्को ग्राउंडच्या बाहेरचा हा सगळा परिसर आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये आता मनसेचे मोठमोठे होर्डिंग्स आणि पोस्टर्स दिसत आहेत। राज ठाकरे नेमकं काय भाष्य करणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महानगरपालिका तोंडावर आहेत। मनसे आणि शिवसेनेची युती ही अद्यापही घोषित झालेली नाही आहे, पण सतत 9 वेळा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांना भेटलेले आहेत। त्यामुळे ही युती निश्चितच मानावी असं सुद्धा विनायक राऊत म्हणत आहेत। मात्र त्याची अधिकृत घोषणा नेमकी कधी होणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय बघा या ठिकाणी मोठा जो बॅनर आहे तो लावण्यात आलेला आहे आणि राजसाहेब ठाकरे यांचं हार्दिक स्वागत असा आशयसुद्धा यावर लिहिण्यात आलेला आहे। संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय की मनसेचे झेंडे आहेत। भगवामय वातावरण निर्मिती जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे राज ठाकरे आज जेव्हा या ठिकाणी पोहोचतील त्यावेळी नेमकं काय काय भाष्य करणार आहे, पदाधिकाऱ्यांना कोणकोणत्या सूचना देणार आहेत आणि महानगरपालिकेच्या निमित्तानं काही ठोस भूमिका आज ते घेणार आहेत का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। राजकीय घडामोडी महाराष्ट्रामध्ये कायम घडत आहेत, सतत घडत आहेत आणि त्या अनुषंगाने राज ठाकरे यांचा नेमका आदेश कार्यकर्त्यांना काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी किंचित पाहायला मिळतो आणि ठिकठिकाणी बॅनर्स पोस्टर्स लावून हा संपूर्ण जो रस्ता आहे तो सध्या आपण पाहतोय की बॅनर्स पोस्टर्सने भरून गेलेला आहे आणि ठिकठिकाणी मनसेचे झेंडे आणि पोस्टर्स जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच या सगळ्या घटनेनंतर राज ठाकरे जेव्हा इथे दाखल होतील
त्यावेळी नेमकं ते काय भाष्य करणार आहे याकडे सुद्धा उभ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलेलं आहे। निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर राज ठाकरे यांनी कायम प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। याबाबत त्यांनी भाष्यसुद्धा केलेलं आहे। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण राज ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत, पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण नेस्को ग्राउंडवर मनसेच्या मेळाव्याची सध्या जोरदार तयारी पूर्ण झालेली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।